मित्रांनो, आज आपला टॉपिक असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या योजनेसंबंधित थोडी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो। तर ह्या योजनेमध्ये शेतकऱ्यांसंबंधित खूप अतिशय महत्त्वपूर्ण योजना हा निघालेल्या आहे। तर त्यांची संपूर्ण माहिती आणि त्याकरिता डॉक्युमेंट्स आपल्याला कोणते लागणार आहे, तर त्यासाठी कोण व्यक्ती ही पात्र असेल, तर संपूर्ण प्रोसेस हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। आणि डॉक्युमेंट रिक्वायरमेंट तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे मित्रांनो। तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल। तर करूया व्हिडिओला स्टार्ट। तर बघू शकता मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2024। तर बघू शकता तुम्ही बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना। तर बघा, थंबनेलवर तुम्ही पाहू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मित्रांनो, शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात। शेतकरी योजना, तसेच ग्रामपंचायत योजना, जिल्हा परिषद योजना, पंचायत समिती योजना, महाराष्ट्र योजना विविध स्तरावर राबविल्या जातात। या लेखात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याची सविस्तर माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे। तर बघा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना इन्फॉर्मेशन। तर त्यासाठी लाभार्थी, पात्रता, लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना, तर संपूर्ण माहिती ही आपल्याला जाणून घ्यायची आहे मित्रांनो। तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना इन्फॉर्मेशन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेअंतर्गत विविध शेती उपयोगी साहित्य संच, जसे की जुनी विहीर दुरुस्ती, तर बघू शकता तुम्ही जुनी विहीर दुरुस्ती करणे, तसेच नवीन विहीर, तर नवीन विहीरसाठी अप्लाय करणे, तसेच पंप संच, तर शेतकऱ्यासाठी पंप संच सुद्धा, त्यासाठी सुद्धा आपण अप्लाय करू शकतो मित्रांनो। शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्थितीकरण, तर बघू शकता शेततळ्यासाठी आपण प्लास्टिक, त्याच्यासाठी सुद्धा आपण इथून अप्लाय करू शकतो मित्रांनो। तर तसेच ठिबक सिंचन, तर बघू शकता ठिबक सिंचन याचा फॉर्म सुद्धा आपण या वेबसाईटवरून भरू शकतो मित्रांनो। तर तुषार सिंचन, इनवेल बोरिंग इत्यादी घटकासाठी अनुदान दिले जाते। तर बघू शकता तुम्ही इथे इतके सारे अनुदान हे शेतकरी मित्र घेऊ शकता मित्रांनो। आता त्यासाठी आपल्याला लाभार्थी, पात्रता ते कसे बघायचे, तर बघूया। तर बघा, लाभार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीत मधील असावा। लाभार्थी शेतकऱ्याकडे त्याच्या नावे कमीत कमी, तर बघू शकता तुम्ही जे शेतकरी मित्र असेल, ज्यांना इथे अप्लाय करायचे असेल, त्यांच्या नावी कमीत कमी मित्रांनो 0.40 हे क्षेत्र असावे। तर तितकी जमीन त्यांच्याकडे असावी मित्रांनो। आणि जास्तीत जास्त जमीन तुम्ही बघू शकता, तर 6.00 हे पर्यंत तुमच्याकडे जमीन असणे आवश्यक आहे मित्रांनो। तसेच लाभार्थी शेतकऱ्याचे वार्षिक एकूण उत्पन्न, तर बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला दिले आहे मित्रांनो 1,50,000। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही लाभार्थी शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 1,50,000 पेक्षा कमी असावे। लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्राधान्य देण्यात येईल। तर बघू शकता तुम्ही लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखाली असेल तरच तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो। वैयक्तिक लाभार्थी अपंग व महिला असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल। तर बघू शकता तुम्ही वैयक्तिक लाभार्थी जो शेतकरी इथे अप्लाय करेल तो अपंग किंवा महिला असल्यास इथे प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो। आता बघून घेऊया आपण डॉक्युमेंट्स। तर बघा, लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, लाभार्थ्याच्या नावी असलेल्या 7, 12 व 8 हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे मित्रांनो। तसेच आधार कार्ड, त्याचसोबत तुम्हाला बँक पासबुक, आधार लिंक असावे। तर तुमच्या आधारला बँक पासबुक लिंक असणे किंवा बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असणे हे आवश्यक आहे मित्रांनो। जात प्रमाणपत्र SC ST, तर तुम्हाला इथे जात प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला कास्ट इथे मित्रांनो लागणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, योजनेचे नाव तुम्ही बघू शकता मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना। योजना सुरू कोणी केली, तर महाराष्ट्र शासन। तर संपूर्ण माहिती इथे दिली आहे मित्रांनो। योजनेचे उद्दिष्ट
शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे। तर अर्ज कुठे करावा, तर महाडीबीटी पोर्टल इथे तुम्हाला लिंक दिलेली आहे मित्रांनो, ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकला ओपन करू शकता। तर त्यानंतर बघू शकता मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे। मिळणारा लाभ हे अनुदान। तर बघू शकता लिंकचे इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका मित्रांनो। तर डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे आहे, तरच तुमच्याकडे शेती संबंधित आणि ऑनलाईन स्कीम संबंधित असेच न्यू नोटिफिकेशन येत राहील। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल मित्रांनो। तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।